1947ला आपला देश भारत देश स्वतंत्र झाला होता. त्याला आज 79 इयर्स कंप्लीट झालेले आहे आणि 79 इंडिपेंडन्स डे आपण साजरा करत आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की 15 ऑगस्ट 1947 देश स्वातंत्र्य होण्यासाठी, आझाद होण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, नागरिकांनी आपलं जीव देशासाठी दिला, जसं भगतसिंग फाशीवर हसत फाशीवर चढले, त्याचप्रमाणे असंख्य लोकांचं आपल्याला नाव घेता येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबांसोबत असंख्य काळ ते देशासाठी झटत राहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याग केला, सरदार वल्लभभाई पटेलांनी त्याग केला, राणी लक्ष्मीबाईंनी त्याग केला, टाटा टोपेंनी त्याग केला. असे असंख्य नावं आहे. जर ते घेत गेलो तर राष्ट्र पण कमी पडेल. त्या सर्व शूरवीरांना मनापासून आदर व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहे. गुलामी काय असते, पारतंत्र्य काय असते, तुम्ही अफगाणिस्तानच्या लोकांना विचारा. जे गुलाम देश आहे त्यांना तुम्ही विचारा. तुम्हाला जर बोलण्याचं स्वातंत्र्य भेटलं नाही, तुम्हाला चालण्याचं स्वातंत्र्य भेटलं नाही तर काय स्थिती असते. मग तुम्ही खूप नशिबान आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये पण महिलांना वोटिंगचा अधिकार भारताला मध्ये भेटलेल्या महिलांच्या नंतर भेटला. पण आपण खूप नशिबान आहे की एका भारतसारख्या देशामध्ये राहत आहे, जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि अनेक जाती ह्या गुण्या गोविंदाने राहतात. आणि महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं की ग्रामीण भारताचा विकास झाला पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत हा विकास गेला पाहिजे, हे स्वप्न आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही. काही लोक आहेत की त्यांच्याकडे मुलांमध्ये टॅलेंट आहे पण त्याला शिक्षण घेता येत नाही. काही असे लोक आहेत की जे आजारी पडतात पण त्यांना ट्रीटमेंट घेता येत नाही. असे असंख्य प्रश्न आज पण आपल्या देशासमोर उपस्थित आहे. ते प्रश्न तुमच्यासारख्या नवीन पिढीद्वारे दूर झाले पाहिजे आणि हा स्वातंत्र्याचा चंद्र, सूर्य त्याच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. तेव्हाच हा स्वातंत्र्याचं जे आपण सेलिब्रेशन करेल ते खरं ठरेल, ते सार्थक ठरेल असं मला वाटते. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, राष्ट्रपिता महात्मा गांधी जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विजय असो, सर्व शहीदांचा विजय असो. शहीद जवान, आपने बोलना है अमर रहे. शहीद जवान अमर रहे, शहीद जवान अमर रहे. त्याच्यानंतर मी कृष्णा नांदुरकर